हाँ अनिकेत सर. हाय. कैसे हो? काय म्हणतो कसा? एकदम ऑल मजेत गुड, सर. ऑल गुड. मग कसं वाटते काश्मीर? काश्मीर बघ. अरे आमिर भाई, कॉन्ग्रेचुलेशन सबसे पहले आपको. थँक्यू भाई, थँक्यू सो मच. फिर कैसा लग रहा है आपको? कैसे भाई? पिंक पैंथर में सिलेक्ट हो गए. बहुत अच्छा लग रहा है. आप सुनाओ कैसे भाई? आवाज कम आ रहा है सर, आपका आवाज कम आ रहा है थोड़ा. आपको हेलो. चलिए फिर. हाँ, म्यूट हो गया सर के यहाँ से. हेलो हाँ सर, कैसा लग रहा है आपको? भाई, बहुत अच्छा लग रहा है. अल्हम्दुलिल्लाह, बहुत बढ़िया लग रहा है. और मैंने तो सुना है कि जम्मू और कश्मीर से आप सबसे पहले प्लेयर हो जो सिलेक्ट हुए. जी भाई, कश्मीर वैली से पहले पहला प्लेयर हूँ मैं, लेकिन जम्मू से एक लड़का खेला इससे पहले, लक्की शर्मा करके. बट कश्मीर डिवीजन का पहला प्लेयर हूँ मैं. और सर जब आपका सिलेक्शन हो गया तो सबसे पहले फोन आपने किसको किया था? सबसे पहले मैंने अपनी मम्मी को कॉल किया था उस टाइम. वो रील बहुत वायरल हो चुका है कि आप बहुत रो रहे थे, मतलब क्या इमोशन था तभी? भाई, इमोशन तो बयान नहीं कर सकते थे. आपको तो पता ही है, पिछले 3-4 से मेहनत कर रहे थे वहां पे. भाई, अपना भी वो एक ड्रीम था कि एक दिन ड्रीम पूरा हो जाए. बस खुशी के आंसू निकल रहे थे उस टाइम. नहीं, बहुत बहुत अच्छा है. मैंने आपको बहुत बार खेलते हुए भी देखा है यहाँ महाराष्ट्र में और अनिकेत सर के साथ. और लास्ट टाइम हम कहाँ मिले थे, अनिकेत सर के पॉडकास्ट पे मैं जब आया था तब आपको पहली बार ऑफिस देखा में था मिले मैंने. थे. हाँ हाँ हाँ, मैं जानता हूँ आपको भाई, अच्छे से जानता हूँ आपको. अरे थैंक यू वेरी. हाँ और इस सब का क्रेडिट आप किससे देना चाहते हैं, अनिकेत सर छोड़ के? भाई, अपना गुरु है भाई, किसी को क्रेडिट मिलेगा और किसको? नहीं, अपने अनिकेत. गुरु है, उसने अपने को बनाया, यहाँ तक पहुंचा. और मम्मी पापा इनका रिएक्शन क्या था? भाई, बयान नहीं कर सकता हूँ भाई. पूरी फैमिली में वो खुशी के आंसू निकल रहे थे उस टाइम. बहुत खुश हो गए. ऐसा नहीं कि खाली मेरे फैमिली वाले खुश हो गए, मेरे फ्रेंड, मेरे गांव वाले सब, अपने जितने भी कश्मीर के लोग हैं सब, मतलब बहुत ज्यादा खुश हो गए उस टाइम. और मैंने वो रैली भी देखी है, बहुत बड़ी रैली है. अनिकेत सर को खास रैली के लिए बुलाया था आपने? हाँ 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 भाई, वो अपने जितने भी अपने वेल विशर है, तो उन्होंने कहा था कि कोई सबको यहाँ पे ना उनका स्वागत करेंगे, इसलिए दादा को लाना पड़ा फिर इधर. अरे बहुत अच्छा. अनिकेत इसके सर. चाहने वाले बहुत है इधर कश्मीर में. अरे बहुत. अनिकेत सर इससे पहले भी शायद कश्मीर आ चुके हैं. हाँ, 2-3 बार आए हमारे, मतलब एकदम फैमिली रिलेशन है आपसे. और तब भी आए थे 15-20 दिन के. और आप और अनिकेत सर इनकी पहचान हुई कैसे? आपको कहाँ पे उन्होंने देखा खेलते हुए? आवाज नहीं आ रही. हेलो. हाँ हाँ, हेलो. अभी आ रही है सर? हाँ हाँ हाँ, बोलो. हाँ हाँ, अनिकेत बढ़िया. सर और आपकी पहचान कब हुई, मतलब उन्होंने कहाँ पे देखा आपको? हमारी पहचान हमारी पहचान इंस्टा के थ्रू हुई थी. मैंने सोशल मीडिया पे चेक किया था कि इंडिया के टॉप 10 एकेडमी में कौन कौन सी एकेडमी है, तो वहाँ पे मैंने मिड का नाम देखा था. उसके बाद मैंने इनके ऑफिशियल पेज जो है मिडलाइन एकेडमी करके, उस पे मैसेज किया था. तो वहां से शायद दिसंबर 2021 वहां से हमारी जो है बातचीत चालू होने लगी. उसके बाद मैं एकेडमी में आया प्रैक्टिस के लिए. तो वहां से हमारी एकदम बॉन्डिंग जो है वो बहुत बढ़िया रही है तब से. और मिडलैंड एकेडमी का एटमोस्फियर कैसा है वहाँ पे? आप जब नया आए, देखो यूजुअली एटमोस्फेयर तो तो वहाँ पे सब महाराष्ट्र के प्लेयर है, पर आपको वहाँ पे वो प्यार मिल गया जो आप ढूंढ रहे थे, या फिर जो कोचिंग मिल रही थी वो मिल गई? भाई, प्यार प्यार की तो बात नहीं है. प्यार तो मुझे कश्मीर से ज्यादा महाराष्ट्र में मिला है, और अब भी मिल रहा है. मैं जिधर भी जाता हूँ मेरे को बहुत ज्यादा सम्मान, बहुत रिस्पेक्ट करते हैं वहाँ के लोग. वो हमेशा मेरे दिल में उनके लिए भी बहुत ज्यादा रिस्पेक्ट है. लोग तो बहुत प्यारे हैं भाई महाराष्ट्र के. मैं सच बोल रहा हूँ, मैंने अपनी लाइफ में वैसे लोग कश्मीर को छोड़ के अगर मुझे कहीं पे लगते हैं कि अच्छे लोग हैं, वो महाराष्ट्र में. और मिडलैंड फिटनेस एकेडमी की आपको सबसे अच्छी बात कौन सी लगी थी? भाई, मिडलाइन तो टॉप है भाई. वहाँ का मतलब वहाँ का प्रैक्टिस, वहाँ की फिटनेस, वो तो एक नंबर है सर. वहाँ के और कोच भी भाई, अपने गुरुजी इतने बढ़िया है, उसके बारे में क्या ही बोलेंगे भाई. वो अनिकेत तो सर. सबको पता ही है उसका काम सब. और अनिकेत सर के बारे में क्या कहना चाहोगे आप? भाई, मेरे पास अल्फाज नहीं है उसकी, क्या बोलोगे भाई. जितना भी बोलो अल्फाज कम पड़ जाएंगे भाई. थैंक यू वेरी मच आमिर भाई, आपने टाइम देने के लिए. थँक्यू भाई, थँक्यू सो मच. अनिकेत हॅलो. सर, सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन तुमचं पण, की तुम्ही एवढी मोठी अचिव्हमेंट, म्हणजे दरवर्षी तर तुमचे प्लेअर खेळतातच, यावर्षी तुम्ही काश्मीरचा प्लेअर प्रो कबड्डीसाठी म्हणजे ट्रेन केला, तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? थँक्यू यार. काय नाही यार, एक्सपिरियन्स वॉज गुड. म्हणजे काम करायला मजा आली, कारण की वेगवेगळे थोडे म्हणतात ना, चॅलेंजेस थोडे वेगळे होते. कारण की ह्याच्याकडे पॉवर भरपूर होती, पण स्किल वाईज थोडं काम करायला लागलं. आणि माझ्यापेक्षा त्याच्यासाठी चॅलेंजेस जास्त होते, कारण की आपल्याकडे टेम्परेचर खूप जास्त असतं आणि काश्मीरचं टेम्परेचर खूपच जास्त कमी आहे. बरोबर. सो ट्रेनिंग मध्ये
त्याला जे डिफिकल्टीज आली त्यांनी त्याच्यावर ऍक्च्युली चांगलं म्हणतात ना रिस्पॉन्ड केलं आणि मला वाटतं त्याचे एफर्ट्स भरपूर आहेत याच्यामध्ये. आणि जर त्यांनी तेवढं डेडिकेशन नसतं दाखवलं तर मोस्टली मी काम नसतं करू शकलो. पण त्यांनी जे डेडिकेशन दाखवलं त्याचे हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे तेवढ्या जर आपण तो 10-15 डिग्री मध्ये राहतो आणि इकडे 40-45 डिग्री मध्ये येऊन टेम्परेचर मध्ये येऊन ट्रेनिंग करतोय, दॅट इज अ ह्यूज थिंग. सो तो हॅट्स ऑफ. बाकी तो मेहनती आहे, काय प्रॉब्लेम नाही, डेडिकेटेड आहे, डिसिप्लिन्ड आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे. सो त्याचं त्याला फळ मिळालं म्हणजे बेसिकली. आणि सर आपल्या महाराष्ट्राचा प्लेअर आणि एखादा काश्मीरचा प्लेअर किंवा आउट ऑफ महाराष्ट्राचा प्लेअर या दोघांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? फरक असा मला एवढं काही जाणवत नाही. आपल्याकडचे प्लेयर्स आहेत बऱ्यापैकी चांगले स्किलफुल आहेत, पण मला असं वाटतं की थोडा ऍटिट्यूड मध्ये थोडा फरक आहे. म्हणजे जे काही बाहेरचे प्लेयर ज्या तोडीजोडीने खेळतात तो जो ऍटिट्यूड जर आपल्याकडे फायटिंग ऍटिट्यूड थोडा कमी पडतो. बाकी स्किल वाईज गेम वाईज वी आर आउटस्टँडिंग, नो डाऊट अबाउट दॅट. फक्त थोडा फायटिंग ऍटिट्यूड जर आला आपल्याकडे चांगलं तर आपण अजून चांगलं करू शकतो. म्हणजे नॅशनल्स मध्ये वी कॅन डू बेटर दॅन थर्ड प्लेस आपण खेळतोय. तर मोस्टली जर अजून चांगलं केलं तर होऊ शकतो. पण प्लेयर्स आहेत आपल्याकडे चांगले, थोडं काही गोष्टींवर काम करायला पाहिजे. सो ते बेस पासून करायला पाहिजे. असं नाही की डायरेक्टली जाऊन त्या गोष्टी एका दिवसात चेंज होतील. त्याच्यासाठी म्हणतात ना एक टाइम लाईन आहे, ती टाइम लाईन फॉलो करायला लागेल आणि गोष्टी पॉसिबल होतील. असं काही मोठी गोष्ट नाही. बट बाहेरचे प्लेयर्स पण आहेत, स्किलफुल आहेत, मेहनती पण आहेत. आपल्याकडचे पण प्लेअर मेहनती आहेत, असं नाही. पहिलेपेक्षा स्वतःहून मेहनत करतात, स्वतःहून पुढे येऊन मेहनत करतात. सो ऑल वाढल्यामुळे ना सगळे लोक असं सगळ्यांना माहिती कॉम्पिटिशन वाढले तर मग सगळ्यांना मेहनत करायची आणि जे मेहनत करतात त्यांना रिझल्ट येतोच. आणि काश्मीर व्हॅलीमध्ये जसे आमिरची चर्चा आहे तशी महाराष्ट्र आणि कर्जत मध्ये अजून एक प्लेअरची चर्चा आहे, तो म्हणजे ज्याचं तुम्ही बोललेलं पण मला की धीरज बैलमारे. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? धीरज ऑलरेडी खूप गाजलेला होता महाराष्ट्रामध्ये आणि तो खरंच तुम्ही लास्ट टाइम पण बोललेले की तो डिझर्व करतो प्रो कबड्डी आणि ते यावेळेस झालंच. नाही, धीरज तर काय ना नॅचरल प्लेअर आहे. म्हणजे त्याच्याकडचे स्किल्स मी त्याला लहानपणापासून बघतो. म्हणजे जेव्हा अगदी तो सब ज्युनियरचा पण 10-12 वर्षाचा असेल तेव्हापासून मी त्याला बघतोय खेळताना. तो लहानपणापासून एक आउटस्टँडिंगच प्लेअर खेळता. म्हणजे स्किल वाईज गॉड गिफ्टेड प्लेअर आहे. मेहनती पण आहे, मेहनत पण करतोय. आणि लास्ट 2 वर्षांमध्ये त्याने महाराष्ट्रात खूपच चांगला परफॉर्मन्स केला आणि मला असं वाटतं की तो डिझर्व करत होता ही प्लेस. मी होप करतोय की तो ह्या सीझन मध्ये आणि नेक्स्ट सीझन ज्याचं 2 सीझन मध्ये तमिळ मध्ये झालाय तो परफॉर्मन्स देईल. मला खूप होप्स आहेत त्याच्यावर. जे मिडलाईनचे प्लेअर आहेत जे आता प्रो मध्ये सिलेक्ट होतात, काही जण मेहनत करतात, तर त्यांना घेऊन पुढचा प्लॅन काय तुमचा? नाही, आता बरेच जण आहेत. जसं संभाजी होता आपल्याकडे, संभाजी वाबळे होता, साहिल पाटील होता, त्याच्यानंतर सौरभ फकारे होता. हे जी नवीन ह्या वर्षी 4-5 जण झालेले अकॅडमीची ही सगळी मुलं मेहनती मुलं होती आणि त्यांनी म्हणतात ना स्वतःहून झोकून दिलं आणि त्या गोष्टी करून घेतल्या. तर नेक्स्ट प्लॅन हाच आहे की आता ही जनरेशन गेली, यांच्यासोबत तर मी काम करतोय, पण आता नेक्स्ट जनरेशनला घेऊन जायचं पुढे. दरवर्षी नवीन आता आपल्या अकॅडमीमध्ये भरपूर टॅलेंटेड मुलं आहेत. तो नेक्स्ट आता जे समज पुढचं जे पूर्ण जो इयर आहे, जो रुटीन इयर, त्याच्यामध्ये त्यांच्यावर काम करायचं, त्यांना डेव्हलप करायचं आणि त्यांना एक वर्षा लेवलला नेऊन खेळवायचं, जेणेकरून नेक्स्ट 1-2 वर्षात त्यांना पण अपॉर्च्युनिटी क्रिएट होतील आणि त्यांचं पण फ्युचरमध्ये काहीतरी चांगलं होईल. सो माझं असं असतं की नेहमी की एक जनरेशन गेली तर नेक्स्ट जनरेशनवर लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन देम आणि ह्यांच्यावर पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी जे सिलेक्ट झालेत की त्यांनी जर चांगला परफॉर्मन्स दिला तर बट ऑब्वियस त्यांच्याबरोबर बाकीचे जर खेळणारे ज्युनियर्स आहेत त्यांना पण तेवढे होप्स येतील आणि ते पण वरच्या लेवलला खेळण्याचा तेवढाच प्रयत्न करतील आणि तेवढीच मेहनत करतील. सो ह्यांच्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मला असं वाटतं की आम्ही तर करतोच, अकॅडमीमध्ये तर काम होतच आहे, काय त्याच्यामध्ये काही डाऊट नाही, सगळं रुटीन व्यवस्थित चालू असतं, पण ह्यांच्यावर पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बघा सर, मिडलाईन फिटनेस अकॅडमीचे दरवर्षी 3 ते 4 प्लेयर प्रो कबड्डीमध्ये सिलेक्ट होतात किंवा नॅशनल्स खेळतात. तर मिडलाईन अकॅडमी इतर अकॅडमीपेक्षा आपल्याला काय वेगळे देते जेणेकरून त्यांच्यामध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट होते? सो बेसिकली आपण सगळ्यात जास्त बेसिक्सवर जास्त लक्ष देतो. म्हणजे जे बेसिक स्किल आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो. नुसतं कबड्डी खेळण्यात मतलब नाहीये, तुम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्किल आहे त्याच्यावर काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात मेजर फोकस आपला स्किल्सवर असतो की स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे रेडर असेल, डिफेंडर असेल, त्याच्यानंतर राईट कव्हर असेल, लेफ्ट कव्हर असेल, त्यांच्या पोझिशन वाईज जे आपण प्रॅक्टिस घेतो ना त्या प्रॅक्टिसमुळे मुलांच्या जास्त इम्प्रुव्हमेंट होतं आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी
जे अकॅडमी व्यतिरिक्त पण जे प्लेयर्स आहेत त्यांना पण तेच सांगेल की तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसवर जास्तीत जास्त फोकस करा रॅदर दॅन खेळणार. थँक्यू सर तुम्ही मला टाइम दिल्याबद्दल. आणि आता काश्मीर में माहोल कैसा आहे भाई? काश्मीरमध्ये आता तर समज चाललाय, मजा आहे, म्हणजे वातावरण चांगलं आहे, प्लिझंट आहे, फिरण्यासारखे. आता आम्ही फिरायला चाललोय. चलो थँक्यू सर तुम्ही तुमचा वेळ मला दिला. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या Thank you पुढच्या so much. जर्नीसाठी. ऑल द बेस्ट. तुला पण पीकेएलच्या ह्याच्यावर बघून खूप आनंद झाला Thank you, की thank आपल्या you. जवळचाच एक मुलगा वरच्या लेवलला जाऊन काम करतोय. सो तुला पण तुझ्या फ्युचर साठी ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you. बेस्ट विशेष आमच्याकडून. असंच इम्प्रूव्ह होत राहा आणि वर्क पर्यंत काम करत राहा. थँक्यू. हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झालं आहे. जर आपला पहिला स्टेप जर चांगला पडला, जो तुम्ही होते माझ्या पॉडकास्टचा, तिथं तुम्ही मला सपोर्ट केला, ॲक्च्युली तिथून मला भरपूर जास्त मोटिवेशन भेटलं. तर थँक्यू त्या गोष्टीसाठी पण. नाही, ऑलवेज देअर. आपल्या मुलांसाठी नेहमीच मी असतो, असं काही इश्यू नाहीये. ऑलवेज देअर फॉर यू. ओके, चलो बाय सर, बाय, मिलते हैं. आमिर भाई बाय. थँक्यू. बेस्ट. आमिर भाई आएगा. आमिर भाई बाय, बेस्ट ऑफ लक. चलो बाय. थँक्यू.